नमस्कार, मी शुभांगी तुमचं माझ्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करत आहे। आजचा विषय म्हणजे आपला कसा गोड भाताचा विषय आहे। आणि बघा, आमच्या गावची यात्रा आहे आणि हे आहे गणपतीचं मंदिर। मी देवाली प्रवारामधून बोलते आणि हे आहे आपलं चिंचलपाटीचं गणपतीचं मंदिर। तर आता इथे किती भव्य दिव्य यात्रा भरलेली आहे, तर तुम्हाला सगळ्यांना दिसत आहे। हा आपला ब्लॉगसुद्धा आहे आणि यात काय करायचं आहे, आपण प्रसाद म्हणून आपला आजचा जो विषय आहे तो तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला समजणार आहे। तर त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नेमकी कळणं ही रेसिपी आहे की यात्रा आहे। चला आता आपल्या रेसिपीकडे आपल्याला जायचं आहे, पण त्या अगोदर तुम्ही सगळी ही रोषणाई बघून घ्या, किती छान अशी लाईट माळ आणि सगळं काही यात्रा भरलेली होती। आणि आता आपल्याला बनवायचा आहे असा गोड भात। तर त्यासाठी लागणार 1 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे, त्यापेक्षा जास्त गूळ घेतलेला आहे। मला गोड जास्त भात आवडतो त्यामुळे मी गोडच करणार आहे आणि गुळाचा भात आहे। तर त्यासाठी काय घेतलेला आहे, 1 वाटी खोबऱ्याचे काप, शेंगदाणे, लवंग, मिरे, दालचिनी, विलायची, फूड कलर, गावरान तूप, बस इतक्या साहित्यात आपला गोड भात बनवायचा आहे। तर बघा तुम्ही आपण काय केलेलं आहे, गॅस चालू करून केला आणि त्यानंतर कुकर त्यावर ठेवलेला आहे। तर बघा तुम्ही कुठल्या देवांना असा गोड भात बनवून नेता हे मला माहीत नाही, पण आमच्याकडे बरंच देवांना गोड भाताचाच नैवेद्य नेला जातो आणि आम्हाला तो बनावाच लागतो। त्यासाठी मी ही रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि खूप 2-3 दिवस झाले मी काही रेसिपी टाकली नाही, म्हणून म्हणलं आज गोड भाताचीच रेसिपी करावं। आणि हा मी नैवेद्य पण बनवला होता, पण शूट करून मी माझ्या पद्धतीचा गोड भात तुम्हाला दाखवलेला आहे। तुम्ही कसं करता हे मला नक्की कळवा। बघा आता आपलं साजूक तूप कसं गरम झालेलं आहे। साजूक तूप गरम झाले की काही घरी करायचे नाही, जिरे मोहरी काहीच टाकायचं नाही बरं का, जिरेसुद्धा घालायचे नाही। आपले मस्तपैकी लवंग, मिरे, दालचिनी आणि आपली विलायची फोडून घालून घ्यायची। ती चांगली परतायला लागली की लगेच खोबरं, शेंगदाणे आपण त्यामध्ये लगेच टाकलं तरी काही हरकत नाही आणि 1-2 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे। चांगलं परतल्याच्या नंतर काय करायचं आहे, बघा आता खोबरं आणि शेंगदाण्यांना वेळ लागतो बरं का, पण ते खरपूस जर झालं ना तर बघा आपल्या भाताला सुद्धा वेगळीच टेस्ट येते, पण वेळ लागतो पण टेस्टसुद्धा तेवढीच छान येते बरं का। तर चला आता आपण काय करणार आहोत, असा आता बघा हे साजूक तूप असल्यामुळे आणि गरम झालं त्यामुळे अशी वाफ उठली आणि गॅस तुम्ही कमी करून ठेवा आपले दालचिनी। त्याच्यानंतर मी गूळ टाकून काय करणार आहे, आपलं हे सिक्रेट आहे की गूळ घातल्यानंतर 5 मिनिटांनी आपण त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे। तुम्हाला दिसतंय व्हिडिओ 5.5 मिनिटाचा, पण याला बनवायला मला अर्धा तास लागला होता बरं का, तुम्हाला सांगते। पण एडिट करून मी तो इतक्या कमी वेळात तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। तुमचा जास्त वेळ व्हायला न जाता तुम्ही हा व्हिडिओ बघू शकाल, त्यासाठी मी कमी याच्यात केलेला आहे। आणि लगेच फूड कलर टाकून घ्यायचा आहे, अंदाजे टाकायचा आहे आपल्याला, काही माप करून टाकायचं नाही। ते पाण्यानुसार आपण फूड कलर तरी तुम्हाला वाटीत घेऊन टाकणार आहे आणि थोडंसं मिसळून जर टाकलं तर त्याचं काय होतं, व्यवस्थितरित्या त्या पाण्यात जात होतो। जर आपण वरून टाकला ना तर कलर तर काय होतं, ते बिघाड होतो, त्याचे असे छोटे छोटे गोळ्या तयार होतात त्या पाण्यात आणि कुठं लागला कुठं नाही लागला असा कलर तयार होतो। आता हा आपला कलर टाकून झाला की आपला गूळ तुम्ही किसूनही गूळ वापरू शकता, पण गूळ किसून न वापरता आपला भात कसा करायचा आहे ते सुद्धा आता गूळ बघा आपल्याला कसा वितळायचा आहे, थोडा हलक्या हाताने फिरवित राहायचा आहे आणि मग आपल्याला आपला गूळ कसा कमी होतो त्याची वाट बघायची आहे। त्याचं बघा चांगली उकळी खळखळून येऊपर्यंत आपला गूळसुद्धा वितळून जाणार आहे आणि त्यानंतर आपल्याला करायचं आहे काय, ते आपल्याला तांदूळ नंतर टाकायचं आहे। सगळं करून ठेवलेलं आहे तांदूळ व्यवस्थित आणि नंतर क्लीन करायचे आहे, चांगलं स्वच्छ पाण्याने 1-2 पाण्याने धुवून घेणार आहे मी आणि त्यानंतर तोपर्यंत त्याला उकळी येणार आहे। उकळी घेऊपर्यंत आपल्या तांदळाची प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे। आपल्याला वेळ काही व्हायला घालायचा नाही, यात्रेतसुद्धा जायचं आहे। यात्रा तुम्ही बघितलेली होती, पण अगोदर मी राईस केला होता, गोड भात केला होता आणि त्यानंतर मी यात्रेत गेले। तुम्ही जरी अगोदर बघितले असली तरी मला यात्रेत जायची पण खूप घाई झाली, म्हणलं आता पटकन 2 शिट्ट्या कुकरच्या घ्यायच्या आणि लगेच यात्रेत जायचं नाही का। तर यात्रासुद्धा भव्य दिव्य होती आणि यात्रेत जायचं असल्यावर कुठलंही काम असं आपलं पटकनच आवडतं, हो की नाही, लेडीजला तर माहीतच आहे। आणि खरंच माझी यूट्यूब फॅमिली खूप छान आहे, तुम्ही सर्वांनी मला इतका सपोर्ट केलेला आहे, त्याचा मला खूप आनंद वाटतो आणि तुमच्याशिवाय मी काहीच करू शकत नाही, नाही का। जर यूट्यूब फॅमिलीने जर सपोर्ट केला तर खूप काही शक्य आहे, जे शक्य नाही ते पण शक्य होऊ शकतं। आणि आपला राईस बघा किती मोकळा झालेला आहे आणि तसं कुकर गार झाला आणि लगेच मी डब्यात भरायला सुरुवात केली आहे
2 डबे घेऊन गेले ते मी, ते सुद्धा काही मला पुरले नाही प्रसादाचे तिकडं. आणि आपला कसा कलर टाकलेला आहे ते सुद्धा बघा आणि किती परफेक्ट झालेला आहे. आणि गोडचं प्रमाण सुद्धा तुम्ही बघा किती व्यवस्थित झालेलं आहे. आणि आता आपलं टिफिन तयार झालेला आहे. असा टिफिन जर तयार केला ना, याचा इतका खमंग वास तर दरवळत होता की बस सर्वांनाच आपला भात खूप आवडला होता. आणि असा गोड भात तुम्ही नक्की बनवत जा. आता आपला तयार झालेला आहे. खात राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत. धन्यवाद.